वट सावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण। वडाच्या झाडाची पूजा करून मागितले पतिराजासाठी वरदान। एकत्र येत केली पूजा। महिलांमध्ये वट सावित्री पौर्णिमेचा उत्साह भिडला गगनाला। नाशिक जिल्ह्यातील वट सावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले। आज सकाळपासूनच महिलांमध्ये वडाच्या वृक्षाला धागा बांधत आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी पूजा करण्यात आली। सकाळपासून मंदिरामध्ये महिलांची गर्दी बघावयास मिळत आहे। आमचे प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे यांनी देवळा येथे घेतलेला आढावा। पंचामृत झाल्यानंतर ताई काय सांगाल, आज वटपौर्णिमा आहे आणि आपण इथं मोठ्या संख्येने महिला इथं जमले। आज वटपौर्णिमा हा सौभाग्यवतीचा सण आहे। त्यासाठी आम्ही इथे सौभाग्याचं फुले मागण्यासाठी सर्व सभासद पूजेसाठी जमलेलो आहोत। काय याचं महत्त्व काय आणि किती महिला सकाळपासून काय उत्साह काय दिसतोय? उत्साह असं की 7 जन्मी हाच नवरा भेटण्यासाठी एक आनंद म्हणून आणि एक व्रत आहे म्हणून सगळ्या महिला जमून ते व्रत पूर्ण करतो। काय नाव आपलं? हो, अनिता किशोर चालू। काय सांगाल, आज वट सावित्री पौर्णिमा आपण इथं पूजेला आलं, काय बोलाल? आज वट सावित्री पौर्णिमा, आज सर्व महिलांसाठी हा आनंदाचा दिवस आहे। आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य लाभावं, 7 जन्मी हाच पती मिळावा असे जे परंपरेने आज चालत आलं तेच आपण आजही परंपरेने पाळत आलो। सत्यवानाचे ज्याप्रमाणे प्राण सावित्रीने यमाकडून मागून आणले व त्यांचं दीर्घ आयुष्य त्यांनी वाढवलं, त्याप्रमाणे आजही सर्व महिला आपल्या पतीसाठी ही पूजा आवर्जून करतात। आज आमच्या इथे वातावरण उत्साहाचं आहे आणि सर्व महिला आनंदाने या सणामध्ये सहभागी होतात। काय सांगाल, आज वट पौर्णिमा आहे आणि तुम्ही इथं पूजेसाठी आलाय? एकंदरीत खूप उत्साहाचं वातावरण आहे। ज्याप्रमाणे सत्यवानाने सावित्रीचे प्राण यमाकडून परत आणले त्या पद्धतीने सगळ्या बायका आवर्जून इथे पूजा करतात। दरवर्षी खूपच सगळ्या एकत्र येतात आणि सगळ्यांच्या भेटीगाठी होतात। ते खूप आनंदाने सगळं पूजा करतात। एकंदरीत वातावरण उत्साहाचं आहे। काय सांगाल, आज वटपौर्णिमा आहे आणि तुम्ही इथं पूजेसाठी आलाय, एक कसं वातावरण आहे? अति उत्साही वातावरण आहे। आम्ही आनंदाने दरवर्षी ही पूजा करतो। आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, ज्याप्रमाणे सावित्रीने सत्यवानाचे दीर्घायुष्य लाभावं म्हणून यमाकडे मागणी केली, त्याचप्रमाणे वटवृक्ष हा सगळ्या वृक्षांमध्ये दीर्घायुष्य वृक्ष आहे। त्याच्यामुळे वट सावित्रीची पूजा ही वडाच्या झाडावर केली जाते, ती आम्ही दरवर्षी आनंदाने करतो। विठ्ठल माझा सखा वारी करतो पंढरीची, अनिल रावांचं नाव घेऊन पूजा करते वडाची। आज उत्साह कसा वाटतोय आणि एकदम छान वाटतंय। वड सावित्री एकदा वडाची पूजा करायचं, आपल्या नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य मागायचं, खूप मस्त वाटतं। काय नाव आपलं? रोहिणी सोनवणे।